वाह क्या सीन है, वाह क्या सीन है। नमस्कार मित्रांनो, मी योगी मोहोड. हनुमान नगर तकियावाड भंडारा. हनुमान नगरला जाणाऱ्या रोडवर काही दिवसाआधी भंडारा नगर परिषदकडून भूमिगत गटार योजनेच्या खोदकामाला सुरुवात केलेली होती. त्या खोदकामाचे मी विरोध सुद्धा केलेलं होतं. तरी सुद्धा भंडारा नगर परिषदेने एकदम युद्ध पातळीवर ते खोदकाम पूर्ण केलं. आणि खोदकाम पूर्ण केल्यानंतर त्या रोडवर आता काय परिस्थिती निर्माण झाली आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि एवढी सुंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता असं वाटते की सर्वांगीण विकास झालेला आहे. आणि मला असं वाटते की तिथून जाण्या येणाऱ्या जनतेला त्या रोडवरून जाता येताना बम मजा येईल. मित्रांनो, हनुमान नगरचा रोड आहे. मी मागे पण एक दोनदा इथे व्हिडिओ तयार केलेला होता या रोड संदर्भात की पावसाळ्यात जनतेला त्रास होईल म्हणून. आता इथली या रोडची परिस्थिती बघा, काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे आंधळं बैरा नगर परिषद चुकीचे कामं करतात आणि त्याचा जो परिणाम आहे हा भंडारा शहरातील जनतेला भोगावा लागतो. त्या रोडची परिस्थिती बघा, मी तुम्हाला आता पूर्ण परिस्थिती दाखवेल. आणि आज हा पहिलाच पाऊस आल्यासारखा समजा. आणि पूर्ण आता जुलै महिना बाकी आहे. किती त्रास होणार आहे जनतेला. आणि या मूर्खांना समजत नाही का साध्या साध्या गोष्टी की जनतेला त्रास होतोय की नाही होत, कोणतं काम केव्हा करायचं. हे भंडारा नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी साहेब आहे जुम्मा पेरेवाले आणि मधुराताई मदनकर, या दोघांनाही मी विनंती करतो की या दोघांनी इथे यावं आणि इथलं हे पाणी आहे हे पाणी साफ करावं इथलं, कारण की आम्हाला जाण्याकरता त्रास होतोय नाही ते. आणि मी जनतेला वारंवार विनंती करतो की मूर्ख जनप्रतिनिधी निवडून आणू नका, पण जनता पण जातीसाठी माती खाते आणि मूर्ख प्रतिनिधी निवडून येते, त्याचाच परिणाम आहे हा. हा सर्वांगीण विकास आहे हनुमान नगर रोडवर. हा हनुमान नगर तकियावाडचा रोड आहे, सर्वांगीण विकास आहे इथे.